नमस्कार मित्रांनो, 28 जानेवारीच्या रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. मित्रांनो, सांगताना एवढं दुःख होतं, एवढ्या वेदना होतात. अजितदादासारखा माणूस गेला ह्याच्यावर विश्वास आजही बसत नाही. आणि मित्रांनो, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि हे अर्पण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस मी ऐकत होतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणीच उभं राहिलं होतं. अजूनही विश्वास बसत नाही की दादा गेलेत म्हणून. माझा मित्रपरिवार जो आरेचा तुळजापूरचा आहे किंवा महाविद्यालय मी ज्या ठिकाणी सेवा करतो, नोकरी करतो, त्या ठिकाणची माझी सहकारी असतील, एवढं दुःख आणि एवढ्या वेदना व्यक्त होत आहेत, एवढं प्रचंड शोक लोकांच्या मनामध्ये आहे की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. एवढं मोठं दुःख आज सर्वसामान्य ज्याचा थेट अजितदादांशी संपर्क आलेला नाही अशा माणसांना देखील एवढं दुःख झालेलं आहे की आपण त्याची खरंच कल्पना करू शकत नाही. किती मोठा नेता हा होता. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की माणूस गेल्यानंतर आपण त्याची स्तुती करतो किंवा त्यातले गुणवैशिष्ट्य याच्याविषयी चर्चा करतो. हे उद्धव ठाकरेंचं मत मला एवढं भावलं की अक्षरशः उद्धव ठाकरेंचं हे वाक्य टीव्हीवर पाहिल्यानंतर मन गहिवरून आलं. आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती गेल्यानंतर जसं आपण अतीव दुःख व्यक्त करतो, अशा प्रकारच्या प्रचंड शोकभावना आज आहेत. हे बोलत असताना देखील हे न पटणारं सत्य आपण बोलतो आहोत, अशा प्रकारची माझी संवेदना आहे, भावना आहे. आणि अजितदादा वॉज द बेस्ट सीएम महाराष्ट्र. हे जे वाक्य देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं ते देखील तेवढंच खरं आहे. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीला अजितदादाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. हे सगळ्या भाजपच्या व्यवहाराकडे पाहिल्यानंतर आपल्याला सहजपणे जाणवतं. निश्चितपणे अजितदादा या पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीच राहिले असते, हे माझा एक पत्रकार म्हणून माझा अनुमान आहे. कारण अजितदादांमध्ये जे गट्स होते, जी क्षमता होती, जे त्यांचा प्रभाव होता महाराष्ट्राच्या राजकारणावरचा, ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे, वास्तव आहे. महाराष्ट्र हे सहकार आणि वेगवेगळ्या आघाड्यावर विशेषतः सहकार क्षेत्रावर प्रभाव टाकणारं राजकारण महाराष्ट्राचं आहे. या 10 वर्षात थोडंसं सहकाराचा राजकारणावरचा प्रभाव कमी झालेला आहे. परंतु अजितदादांचं सहकार, शिक्षण, ग्रामीण भाग याच्यावरती जो पगडा आहे आणि एकूणच जे राजकीय कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यावरती जो अजितदादांचा प्रभाव आहे तो लक्षात घेता असं लक्षात येतं की निश्चितपणे नरेंद्र मोदींनी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी 100% दिली असती आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे निर्णय महाराष्ट्रामध्ये झाले असते, असं माझं एक प्राथमिक एक पत्रकार म्हणून माझा अनुमान आहे. माझा अनुमान चुकीचं पण असू शकतं मित्रांनो. आणि देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत जवळचा, निकटचा आणि प्रभावशाली मित्र गेलेला आहे आज. जसं उद्धव ठाकरेंनी देखील सांगितलं की माझ्या खूप जवळचे मित्र अजितदादा होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना देखील अजितदादाने तेवढीच महत्वाची भूमिका बजावली. बघा, विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही नेत्यांच्या जवळचा मित्र म्हणून अजितदादा होते. म्हणजे अजितदादांचं किती मोठं प्रभाव आणि किती मोठं प्राबल्य या राज्य मंत्रिमंडळावर होतं हे आपण अधोरेखित करतो आहोत. म्हणून अजितदादा जाणं हे महाराष्ट्रासाठी भयंकर मोठं नुकसान आहे, भयंकर मोठी चिंता आहे. आणि अजितदादांच्या पश्चात कोण, या देखील प्रश्नाचं उत्तर
त्याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही अशा प्रकारचं आहे. मित्रांनो, अजितदादांची आठवण काढल्यानंतर काही शब्द बाहेर देखील पडत नाहीत. आता आपण बघितलं, अनुत्तरित हा शब्द बाहेर पडताना दिसत नाही. म्हणून अजितदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि या अजितदादांच्या आठवणी मला सांगायच्या होत्या. नमस्कार.